आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईतने महापौर ऋतू तावडे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना दिलेलं पत्र वादात सापडण्याची चिन्ह आहेत। कारण महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीत स्थान द्या असं पत्र ऋतू तावडे यांनी शिरवडकरांना लिहिलंय। ही तांत्रिक सदस्य समिती वादात सापडण्याची शक्यता आहे। कोटेजांवर महेश ट्युटोरियल्समध्ये पैशांच्या अफरातफरीचा आरोप आहे। अशा व्यक्तीच्या नावाची शिफारस केल्यानं पुन्हा एकदा ऋतू तावडे यांना विरोधक घेरण्याची शक्यता आहे। तर एकीकडे अफरातफरीचे आरोप आणि त्यानंतर अशाच व्यक्तीची होणारी शिफारस यावरनं जोरदार टीका होण्याची शक्यता आहे। महापौर ऋतू तावडे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना दिलेलं पत्र हे वादात सापडण्याची चिन्ह आहेत। महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये स्थान द्या असं पत्रच ऋतू तावडे यांनी शिरवडकर यांना लिहिलंय आणि ही तांत्रिक सदस्य समिती वादात सापडण्याचीच जास्त शक्यता आहे। कोटेजांवर महेश ट्युटोरियल्समध्ये पैशांची अफरातफर केली असा आरोप आहे। आणि महत्त्वाची बातमी आहे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी, कारण मराठीत बोलाल तरच रिक्षा टॅक्सी चालवण्याचा परवाना मिळणार आहे। आजपासून राज्यभरात मराठी भाषा अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तर नियमांचं उल्लंघन केल्यास चालकांचा परवाना रद्द करण्यात येईल। परिवहन विभागाची 12 पथकं ही आजपासून चालकांची तोंडी परीक्षा घेणार आहेत। कुठे जायचंय, सुट्टे पैसे जर हवे असतील तर नेमकं काय बोलाल, वाहतूक कोंडी आहे हे प्रवाशाला कसं सांगाल, असे काही व्यावहारिक प्रश्न या चालकांना विचारले जातील। चालक जर चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले तरच त्यांना परवाना देण्यात येणार आहे। नवीन परवाना किंवा बॅच देताना मराठी भाषेच्या मुलाखतीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलं जाणार आहे। आणि आजपासून मराठी हे अनिवार्य असणार आहे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आणि त्यासाठीची जी नियमावली आहे ती कडक करण्यात आली आहे। या संदर्भात स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यामध्ये या अर्थातच तुम्ही नोकरी धंदा करा पण मराठी भाषेचा अवमान सहन करणार नाही असं म्हटलंय। आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल। परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅच आहे तो तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे। मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे।